जिल्ह्यात सर्वाधिक नेते असलेल्या श्रीगोंदा पालिकेचा निकाल रविवारी जाहीर झाला। पाचपुते विरोधकांनी जशी हवा केली होती तसा हा निकाल मुळीच नव्हता। भाजपने 22 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्ष पदही स्वतःकडे ठेवले। पाचपुते हे किंग होतेच, पण आता किंग मेकरही तेच झालेत। वडील बबनराव पाचपुते यांच्यासारखेच आमदार विक्रम पाचपुतेही पुढची 20-25 वर्ष आता हटणार नाहीत, हेच या निवडणुकीने दाखवून दिले। पाचपुते विरोधकांचं विधानसभेला जसं हसू झालं त्यापेक्षा जास्त हसू नगरपालिका निवडणुकीत झालं। तालुक्यात 6 गब्बर नेते असलेल्या अजित पवार गटाला पालिकेत एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, हे त्याहून विशेष म्हणावं लागेल। त्या उलट एकटे लढलेले मनोहर पोटे पराभूत होऊनही चर्चेत आले। नेमकं काय झालं श्रीगोंद्यात, विरोधकांचं पानिपत का झालं, हाच विषय आज आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। श्रीगोंद्याचं राजकारण हे राज्यात सगळ्यात बेरकी राजकारण समजलं जातं। बेरकी यासाठी की जिल्ह्यात आमदार नाहीत, एवढे स्थानिक नेते या तालुक्यात आहेत। नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर हा तालुका थेट राज्यात चर्चेत आला। भाजपचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांच्या विरोधात सर्व नेते राहतील अशा शक्यता तयार झाल्या। परंतु श्रीगोंद्याचा इतिहास पाहिला तर सगळे विरोधक कधीच एक होत नाही, हेही श्रीगोंदेकरांना माहित होते। झालेही तसेच। अगदी खासदार निलेश लंके, माजी आमदार राहुल जगताप, दागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र डागवडे, घनश्याम शेलार, बाळासाहेब नहाटा, अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, मनोहर पोटे हे पाचपुते विरोधक सुरुवातीला एक झाले। बैठकांवर बैठका झाल्या। पाचपुतेंचं आता काही खरं नाही अशी वातावरण निर्मिती झाली, पण सगळं फुस ठरलं। शुभांगी पोटेंना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यायला जगताप वगळता सगळ्यांनी विरोध केला, तर दुसरीकडे बाबासाहेब भोस यांच्या सुनबाई गौरी भोस यांच्या उमेदवारीला जगतापांनी विरोध केला। त्यानंतर व्हायचं तेच झालं। सगळा पचका झाला। जिथं 2 पॅनल तयार होणार होते तिथे 4 पॅनल तयार झाले। खासदार लंकेनेही काढता पाय घेतला। ते परत श्रीगोंद्यात फिरकलेच नाहीत। त्यानंतर सुरू झालं जिरवाजिरवीचं राजकारण। मनोहर पोटे यांनी स्वतंत्र पॅनल तयार केला। राष्ट्रवादीनं स्वतःचा पॅनल दिला। बाबासाहेब भोस यांनीही सुनबाईला मैदानात उतरवलं। जगतापांचं भोस यांच्यासोबत जमत नसल्याचं त्यांनी पोटेंना आतून मदत केल्याचं सांगितलं गेलं। पोटेंनी स्वतःची पत्नी शुभांगी पोटे, भोस यांनी स्वतःची सुनबाई गौरी भोस, तर राष्ट्रवादीनं ज्योती खेडकर यांना प्रमोट केलं। पाचपुतेंना हेच लागत होतं। सगळे डाव आता स्वतः आमदार विक्रम पाचपुतेंनी हातात घेतले। सोबत भाजपची व विखे कुटुंबाची ताकद होतीच। तब्बल 7-8 नेत्यांची फळी आमदार पाचपुतेंविरोधात होती। परंतु आमदार पाचपुतेंनी डोक्यानं डाव टाकले, स्वतः मैदानात उतरले। जिथं कमतरता जाणवली ती स्वतः सोडवली। वडील बबनराव पाचपुते व बंधू प्रतापसिंह पाचपुते हेही मदतीला आले। पहिला डाव नगराध्यक्ष पदाबाबत टाकला। शेवटच्या क्षणी मराठा ओबीसी मतांचं गणित जुळवलं। नगराध्यक्ष पदासाठी डमी म्हणून स्वतः घरातला उमेदवार अगोदर प्रमोट केला। त्यानंतर सुनीता खेतमाळीस या शांत चेहऱ्याला हळूच पुढे केलं। पाचपुतेंचा हा डाव विरोधक शेवटपर्यंत ओळखू शकले नाहीत। वातावरण आतून फिरलं होतं। ओबीसी समाज आता एक गठ्ठा झाला होता। पण पाचपुतेंनी शांततेत सगळं सुरू ठेवलं। पाचपुतेंनी विकास कामांच्या आश्वासनावर निवडणूक पुढे गेली। कुणावरही टीका केली नाही। टीका करण्यात त्यांनी आपली ताकद खर्च केलीच नाही। अगदी बारीक सारीक बाबींवर लक्ष दिले। नुसतं नगराध्यक्षच नाहीत तर प्रत्येक प्रभागातील गणित जुळवली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेरजेचं राजकारण पाचपुतेंनी केलं। मराठा, ओबीसी, दलित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम मतदारही पाचपुतेंनी भाजपसोबत आणला। मतांची आकडेवारी काढली तर ते सगळं पटतं। युवा, तरुण, शेतकरी या सर्वांना सोबत घेतलं। जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ परफेक्ट घातला। वडील बबनराव पाचपुते यांच्या मुशीत तयार झालेले विक्रम पाचपुते त्यांच्याही पुढे एक पाऊल असल्याचे दिसले। निकालानंतर श्रीगोंदेकरांना अजिबात आश्चर्य वाटलं नाही। पाचपुतेंनी मैदान मारलं होतं। सगळे विरोधक ढोबी पछाड झाले होते। विद्यमान नगराध्यक्षांसह 8 नगरसेवकांचा पराभव झाला। नव्याने निवडून आलेल्या 19 नगरसेवकात फक्त सुनीता खेतमाळीस व शहाजी खेतमाळीस हे 2च जुने चेहरे राहिले। छाया गोरे, अशोक खेणके, अंबादास औटी, नंदकुमार लढाणे, सतीश मखरे, राजाभाऊ लोखंडे, मनोहर पोटे, ज्योती खेडकर, शुभांगी पोटे अशा सगळ्या दिग्गजांचा पराभव झाला। आता या दिग्गजात 5 जण भाजपचेही आहेत, परंतु तरीही पाचपुतेंनी केलेली किमया दखलपात्र राहिली। राहुल जगताप, राजेंद्र डागवडे, घनश्याम शेलार, बाबासाहेब नहाटा, अण्णासाहेब शेलार या राष्ट्रवादीच्या 5 दिग्गज नेत्यांना अजित पवार गटाचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही, हे त्याहून विशेष म्हणावं लागेल। आता पुढच्या आमदारकीला पुन्हा हेच नेते कोणत्या ना कोणत्या पक्षातून निवडणूक लढतील। श्रीगोंद्यात फक्त कुरघोड्या आणि शह एवढंच राजकारण चालतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। विरोधकांचं हेच राजकारण आता आमदार विक्रम पाचपुतेंना रोखू शकत नाही असंच म्हणावं लागेल।
पुढची 20-25 वर्षे आमदार विक्रम पाचपुते हे हटणार नाहीत, हेही या निवडणुकीतून दिसून आलंय. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.